नारायण नारायण. मुनिवर, तुम्ही यावेळी? क्षमा असावी देवी, पूर्वसूचना न देता आलो. या. नारायण नारायण. आसन ग्रहण करावे. नाही, नको. आपले दर्शन घ्यावे आणि पुढे जावे असे वाटले म्हणून आलो. नाही, हे खरं नाही वाटत मुनिवर. खरंच? कोणताही हेतू नाही आणि तुम्ही मला भेटायला आला आहात हे काही पटत नाही मुनिवर. माझे असे होते ना देवी की मी बोलायला लागलो की शब्दाला शब्द जोडला जातो आणि मग विषय निघत जातात आणि मग कधी कधी मलाही त्याचे भान राहत नाही. मग भान असू द्या, कारण मला ते आवडत नाही. नारायण नारायण. देवी, मी इथे आलेलं आपल्याला आवडलं नसेल तर मी निघतो. आपण आख्यानाला किंवा प्रातःकाळी भेटू. या. जशी आपली इच्छा देवी. देवी, आपण रागावला आहात, परंतु या रागाच्या आत नेहमी दुःख असते. तुम्ही त्याची काळजी करू नका मुनिवर. पण ही चिंता मला सतावते देवी की आपण नेहमी मला एकट्या दिसता जेव्हा पाहावं तेव्हा. मुनिवर, आपण मला काहीही म्हणा देवी, मी बोलणार. हवे तर नंतर शासन करा मला. मुनिवर, काय झालंय तुम्हाला? तुम्ही असे का वागता आहात? देवी, आपण भक्ती आणि प्रेम यांच्या श्रेष्ठ अशा स्थानी विराजमान आहात. त्यावरच तर आपण श्री खंडेरायांना प्राप्त केले आहे. त्याचं इथे काय? आपण एकट्या आहात. क्षमा असावी, परंतु आपल्याकडे श्री खंडेरायांचे लक्ष नाही. भृगु ऋषींच्या आश्रमात देव बानूला घेऊन गेले. त्याआधी 15 आठवड्यातून 2दा तिच्याकडे जाण्याचा नियम काही मोडत नाही. आपण राज्यकारभारात आणि गडावरच्या गोष्टीत व्यस्त असता. आपल्याला ते जाणवत असेलही, परंतु आपण बोलणार कोणाशी? मला हे जाणवत आहे आणि आता मला हे बोलल्याशिवाय राहवत नाही. मुनिवर, जी परिस्थिती आहे त्याला शरण न जाता मी त्याला सामोरे गेले. हार नाही मानली. म्हणूनच मी म्हणतो देवी, श्री खंडेरायांनी आपल्याला वेळ द्यायला नको का? आजही गडाच्या पायथ्याशी गेले आहेत बहुतेक. अहो, कसल्या विचारात आहात? आख्यानात नारद मुनींना पाहिलं? हो, काय झालं? मुनीवर जे स्वतःहून धाडस करतात ते पाहून कधीतरी ते संकटात सापडतील. एरवी मला काही वाटत नाही, परंतु त्यांनी म्हाळसाला कळ लावली तर काय ह्याची काळजी वाटते. नको त्या संकटात सापडायचे ते. नाही, श्री म्हाळसा देवींना कळलंय त्यांच्याशी कसं वागायचं ते. बानूच्या मनात भरवून द्यायला नको. हो, भाबडी आहे ती. लगेच त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवे. वेळ आली की मी त्यांना समजावून सांगेन. मी बाहेर जाऊन येतो. आता कुठे जाता आहात? गडावर सगळं व्यवस्थित आहे ना ते पाहून येतो. इथे अनेक लोक आहेत, ते आपापले कार्य नीट पार पाडतायत. तुम्ही जाण्याची काय आवश्यकता आहे? अहो, असं काय करता? असा जातो आणि असा येतो. परंतु गेलंच पाहिजे का? अल्पावधीत जाऊन येतो. तुम्हाला कळणारही नाही. तुम्ही काही ऐकणार नाही. आलोच.
शुभम भवतु. महाराज तुम्ही हात कुठं? पुन्हा तोच प्रश्न. कुठे म्हणजे काय? राजवाड्यात. नाही तसं नाही, पर आख्यान झाल्यावर तुम्ही थांबत नाही ना हो, म्हणून विचारलं. मग थांबणार नाहीच आहे. एका ठिकाणी फार काळ न थांबण्याचा माझा संकल्प आहे. ध्यानात असू द्या. महाराज तुम्ही दिवसभर जे सांगता ते रातभर कानात घुमत असते बघा. म्हणजे तू मनापासून ऐकतोस. होय जी. बर मग सांग पाहू, हिमावन राजाच्या पत्नीचे नाव काय? मैनावती. आणि आता तू सांग, पार्वती देवींच्या आधीच्या अवताराचं नाव काय? सती देवी. योग्य, अगदी योग्य. परंतु दोघेही असे अर्धवट ऐकू नका. श्री म्हाळसा देवी आणि बानूला बघा, त्या कशा श्रवण करतात. होय होय. गडावर विशेष काय मग? काही नाही जी. नाही, शांत आहे समधीकडं. शांत आहे? हा. आश्चर्य आहे. म्हणजे म्या नाही समजलो. काय नाही. तुम्हाला अजून कुणाच नाही भेटायचं आहे? वय गडोबा, मनात आलेला प्रत्येक प्रश्न विचारायचा नसतो. तुम्ही काय म्हणतायसा काय कळत नाही बघा. ते कळणं अवघड आहे. मला एक सांगा, देव कुठे आहेत? देव आणि प्रधानजी ह्या बाजूला गेलेत. मला वाटतं आतल्या अंगाला असत्याल. म्हणजे दोघे एकत्र आहेत. होय, पर असं काय विचारताय? कळेल लवकरच. प्रतीक्षा करा. सदानंद सदानंद. नारायण नारायण. मुनिवर, तुम्ही ह्यावेळी? प्रभो आहेत का? नाही, बाहेर गेले आहेत ते. हो का? नाही, त्यांनाच भेटायचे होते. मग मी येतो. बर. पण मी इथेच प्रतीक्षा केली तर चालेल का? हो चालेल. नारायण नारायण. माते, आपण चिंतेत दिसता. मी नाही मुनिवर. परंतु माते, आपण जेजुरीत स्थिरावलात. हो, आता कार्यच तसं आहे. विष्णू लोकाची आठवण येत असेल ना? हो, परंतु आता जोपर्यंत हे परत जाण्याचा निर्णय घेत नाहीत तोपर्यंत थांबावंच लागणार. परंतु प्रभो हा निर्णय का घेत नाहीत? काल रातच्याला मला एक सपान पडलं आणि त्यात मला पार्वती देवींनी दर्शन दिलं. असं जर काही झालं असतं तर त्यांनी मला नक्कीच सांगितलं असतं, पण त्यांनी मला तसं काही सांगितलं नाही. तुम्ही बी म्हणताय सा का तुम्हासनी पार्वती देवी भेटत्यात, तुमच्या संग बोलत्यात? हो, पर ते खरं हाय हे कसं कळणार?